सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु पंतराम स्वामी महाराज की जय। रामेश्वर भगवान की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। सब संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर सार्थक।
राम गीता विसावा राम गावा राम द्यावा राम द्यावा राम द्यावा दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं तुम्ही श्रोते जगदीशमूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सयदी करितो व्युत्पत्ती नाही कला नाही चातुर्य नाही प्रबंध नाही भक्ती ज्ञान वैराग्य नाही गौर्यता नाही वचन नाही ऐसा माझा वाग्विलास म्हणून बोलतो सावकाश भावाचा भोक्ता जगदीश म्हणूया अनेक प्रियतां देवो भगवान जानकी पतिः श्रीरामचंद्र अस्माकं कुलदैवतं श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। स्वामी संत वेणा स्वामी रामेश्वर भगवान आणि ज्या संतांच्या कृपेमुळे या विश्वाचा कारभार चालतो ते सर्व संत सज्जन आणि ज्या ठिकाणी कीर्तनाची सेवा चालू आहे त्या ठिकाणातील सर्व अधिष्ठित देवता ग्रामदेवता कुलदेवता वास्तुदेवता सर्वांच्या चरणी वंदन करूया। उपस्थित सर्व कीर्तनकार प्रवचनकार हरिभक्तपरायण जे असतील ते सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि आपल्या तमाम जमलेल्या रामेश्वर भक्त रामभक्त हनुमान भक्त सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या त्या करुणामय ईश्वराला प्रार्थना करूया आणि आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करूया। आदिनारायण विष्णू ब्रह्मांच वसिष्ठं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं जगद्गुरुं। आज चैत्र शुद्ध पौर्णिमा। आज भगवान शंकर महारुद्र म्हणून अवतार घेणार आहेत, त्यामुळे अतिशय शुभ मंगल असा दिवस आहे। त्या दिवसानिमित्तच्या सेवेला जो मूळ अभंग घेतलेला आहे तो सद्गुरू समर्थ रामदास स्वामींचा। समर्थ या पदामध्ये आपल्याला काय सांगताय? राम गावा राम ध्यावा आणि राम जीवीचा विसावा। कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान, मंगलाचे जे मंगल राम कौशल्येचे बाळ। राम कैवल्याचा गाणी रामदासा अभिमानी। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ आपल्याला या पदामध्ये रामाचं गायन आणि रामाचं ध्यान करायला सांगतात। आता हे गायन आणि ध्यान काय आहे? तर आत्तापर्यंत जी काय भक्तीची साधनं आपण पाहिली किंवा बघितली किंवा जे आहेत त्यामध्ये असलेले हे दोन प्रमुख साधन आहेत, गायन आणि ध्यान। राम गावा आणि राम घ्यावा
आतापर्यंत अनेक जणांनी या मार्गाने आचरण केलेलं आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये 34व्या सूत्रामध्ये असा उल्लेख आढळतो की भक्तीची साधनं कोणती, तर तस्याः साधनानि गायन्त्या चार्याः असं म्हटलेलं आहे. गायन्त्या आणि गावा याला एक विशेष अर्थ आहे. गावा म्हणजे नुसतं रामनामाचं गायन करणे असं नाही आहे, तर गाणाऱ्याची आवड, गायनातलं माधुर्य, गायनातील तल्लीनता आणि श्रोत्याला तन्मय करण्याचं सामर्थ्य असं त्याच्यातला अर्थ आहे. राम गावा राम धावा. आता आपल्याला असा प्रश्न पडेल की भक्ती ही स्वयंभू आहे, म्हणजे मुलाला आईवर प्रेम करा असं सांगायला लागतं का? नाही लागत. वडिलांच्यावर प्रेम कर असं शिकवावं लागतं का? नाही लागत. मग आम्ही जो आहे तो अंश रूपाने आमच्यामध्ये ईश्वरच आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमो नमः. कृष्ण रूपाने अंश रूपाने मी ईश्वरच आपल्यामध्ये आहे. मग आपल्याला ईश्वरावर प्रेम करा, आपण सर्व ईश्वराचीच लेकरं असताना ईश्वरावर प्रेम करा असं शिकवावं लागेल का? नाही लागणार. म्हणजे भक्ती ही स्वयंभूत आहे, तिला इतर साधनांची काय आवश्यकता आहे? पण ही स्वयंभू असलेली भक्ती पुन्हा कार्यवाहीत व्हावी म्हणून जी साधनं सांगितलेली आहेत त्याला म्हणतात भक्तीची साधनं. एखादी बस बंद पडली की काय होतं, 1-2-4 माणसं खाली उतरतात आणि बस ढकलून स्टार्ट करतात. काही लोक अगदी प्रामाणिक आहेत ते अगदी प्रामाणिकपणाने प्रयत्न करतात, काही थोडंसं नुसतं नाटकच करतात. ठीक आहे. तसं बंद पडलेली बस जशी पुन्हा चालू होते तसं स्वयंभू असलेली ही भक्ती, स्वयंभू असलेलं ईश्वराबद्दलचं प्रेम हे पुन्हा कार्यवाहीत व्हावं यासाठी ती साधनं सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये गायन आणि ध्यान, रामनामाचं गायन आणि रामनामाचं ध्यान असा उपदेश केलेला आहे. ध्यान म्हणजे तरी काय? अनुसंधान राहिलं पाहिजे भगवंताकडे. काही करा तुम्ही. गोंदवलेकर महाराज म्हणतात तुम्ही दिवसभर काही करा, ते महत्वाचं नाही, ते आपल्या अकाउंटला पडणार नाही. ते करत असताना मी ईश्वराचं स्मरण किती केले, त्या ईश्वराला शरण किती वेळा गेलो, माझा भाव ईश्वराप्रती किती आहे हे फक्त आपल्याबरोबर आहे. तसं ईश्वराशी अनुसंधान राहिलं पाहिजे. काय आहे? लाडकी बहीण तशी लाडकी मुलगी. समजा लग्न झालेलं आहे, पहिल्यांदाच माहेरपणाला आलेली आहे, माहेरपण केलं, 8 दिवस राहिली आई वडिलांच्याकडे आणि आता तिला परत सोडवायला आई वडील स्टँडवर गेले. आता ती गेली, इस्टेट बसवून गेलं, आई वडील घरी आले, आई घरातली कामं करते, काही कामं चालू असतात. पण सारखं काय म्हणतात की आता लोणावळ्यात पोचली असेल काय? नाही, की आता थोडं पुढे गेली असेल, कर्जतला गेली असेल काय? नाही, थोड्या वेळात तिकडे पोचल. म्हणजे देहानं जरी व्यवहारात असला, संसारामध्ये असला, तरी अनुसंधान कुठं होतं? तसं आपलं अनुसंधान ते भगवंतापाशी पाहिजे. समर्थ म्हणतात रामाचे भजन हेची माझे ध्यान, रामाचे भजन हेची माझे ध्यान. रामाचे भजन
राघवाचे रूप तेरे सुंदर राघवाचे रूप राघवाचे रूप राघवाचे रूप तेरे सुंदर तेरे सुख रूप निरंतर तेरे सुख रूप निरंतर रामाचे भजन रामाचे भजन रामाचे भजन तेच माझे ध्यान भगवंताचं नामस्मरण हेच माझं ध्यान आहे. आता रामनामच का घ्या कारण राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. सहस्रनाम आहे अनेक मंत्र आहे पण सगळ्यात सोपं अत्यंत प्रभावशाली जर का असेल तर रामनाम आहे. आता रामाचं नाम मोठं का राम मोठा? रामाचं नाम मोठं का राम मोठा? रामाचे बघा तुमच्यामुळं माझ्या मुखात नाम येतं आणि माझ्यामुळं तुमच्या मुखात नाम. मला कुठलाही वैष्णव भेटला मी त्याला पहिल्यांदा वंदन करतो. कशासाठी? कारण आम्ही दुसरं कुठल्याही गप्पा मारत नाही. घरी कोण आहे, त्याचं काय झालं, अमुक नाही काही काहीतरी एक भगवंताच्या दोन गोष्टी बोलायच्या. नामस्मरण झालं का? आज सकाळी उशिरा जाग आली, आज सकाळचं नामस्मरण राहिलं असू दे, पण 2 मिनिटं आमची जी काय भाषा होते, भाषण होतं ते फक्त ईश्वर चिंतन होतं. असे हे वैष्णव म्हणून संघ हा फार महत्वाचा. भक्ती एकट्याला नाही करता येत आणि एकट्यानं करू पण नाही होत. भक्ती अशी आहे, हे बघा रेल्वे चढायची उतरायचं नाही, गाडी डुकू 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 जाऊ दे. हां कसं काय होईना आपण एकमेकांना हात धरून सगळ्यांनी म्हणूनच जाईल तर होतं ईश्वरापर्यंत पोहोचायचं. श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ रामेश्वर भगवान की जय. नमः पार्वती पते हर 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 महादेव. केसरी नावाचा अख्ख्या थोडक्यात पाहूया. केसरी नावाचा एक वानर होता. हा जातीला पशु नव्हे
तर अन्य जमातीचा एक मानवच होता आणि त्याला एक स्त्री होती अंजनी नावाची. केशरी वानर महाप्रतापी, केशरी वानर महाप्रतापी, अंजनी त्याची भार्या. केशरी वानर महाप्रतापी, अंजनी त्याची भार्या. धर्मपरायण पतिव्रताची, धर्मपरायण पतिव्रताची, दक्ष असे गृहकार्या, दक्ष असे गृहकार्या. किष्किंधा नगरीचा राजा जो सुग्रीव, त्याचा केशरी हा सेनापती होता. किष्किंधा नगरी म्हणजे कुठे आहे? आपण आता हंपी होस्पिटलला जातो की ही सगळी किष्किंधा नगरी. किष्किंधा नगरी म्हणजे काय? तर वानरांसाठी प्रभू रामचंद्रांनी एक राष्ट्र दिलं, राज्य दिलं, ती किष्किंधा नगरी. सगळे वानर, ती किष्किंधा नगरी. या किष्किंधा नगरीचा राजा कोण? सुग्रीव. त्याचा हा केशरी नावाचा सेनापती, अत्यंत शूर, बलाढ्य, पराक्रमी, वेदशास्त्र संपन्न, न्यायशास्त्र निपुण, सदाचारी असा हा. आणि अंजनी त्याची भार्या, ती सुद्धा अत्यंत सद्वर्तनी आणि धर्मपरायण अशी होती. दोघेही धर्मपरायण. परंतु अयोध्येचा राजा दशरथ, त्याला जसं अपत्य नव्हतं तसं त्यांनाही अपत्य नव्हतं आणि म्हणून ते दुःखी होते. त्यांची इच्छा होती की आपण दोघेही धर्मपरायण आहेत, तर आपल्याला एक पुत्र व्हावा. असा पुत्र व्हावा की जो हरिभक्त असावा, वज्रदेही असावा, बुद्धीमध्ये श्रेष्ठ असावा, शक्तीने युक्त असावा, महाप्रलयंकारी असावा. आणि मग त्यांनी काय केलं? त्यांनी शंकराची आराधना करायला सुरुवात केली. शंकराची आराधना केल्यानंतर भोळे शंकर त्याची तपश्चर्या पाहून ऋष्यमुख नावाच्या पर्वतावरती अंजनी माता शंकराची आराधना करायला बसलेली आहे. पतीला म्हणते, पतिदेवा नाथा, पूर्वजन्मीचं पाप आपल्या आपत्ती सुखाच्या आड येते, तेव्हा माझ्या मनामध्ये असा विचार आलेला आहे की शंकरांची आराधना करावी, त्यांना प्रसन्न करून घ्यावं आणि तुम्हीच माझ्या उदरी या असा त्यांच्याकडून वर मागून घ्यावा. तुमच्या आज्ञा आहे ना? केसरीला आनंद झाला. त्याने आज्ञा दिली आणि मग ऋष्यमुख नावाच्या पर्वतावरती अंजनी माता एका गुहेमध्ये शंकरांची आराधना करत बसली. शंकरांची आराधना करत बसल्यानंतर तिची आराधना पाहून भोळे शंकर तिच्या पुढे प्रकट झाले. सतीचा पाहुनी तो भाव, तिच्या पुढती ते प्रगट वाहले सदा देवराव. तिचा भोळे शंकर म्हणतात, तुझा भाव पाहून, तुझी तपश्चर्या पाहून मी प्रसन्न झालेला आहे. बोल, काय वर मागायचे तर वर माग. वरम रोही प्रसन्न असून ती म्हणते, नाथा शिवशंभो, हे कैलासनाथा, काय वर मागो? आम्हाला दोघांना अपत्य नाही आहे, आम्ही अपत्यहीन आहोत. तेव्हा एक अपत्य व्हावं, कसा व्हावा? तुकाराम महाराज म्हणताप्रमाणे एकच मुलगा झाला तरी चालेल. पुत्र भावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. एक जरी संतान झालं तरी चालेल, पण ते कसं असावं? आपण जसं रामभक्तीमध्ये लीन असतात तसा तोही रामभक्त असावा, हरिभक्तीमध्ये लीन असावा, बुद्धीमध्ये वरिष्ठ असावा, शक्तीने युक्त असावा आणि त्याला अखंड भगवंताच्या सेवेमध्ये देह झिजवणारा असावा. आपण जसं प्रलयंकारी आहात, आपण जसं मृत्युंजयी आहात, तसाच तोही असावा. थोडक्यात काय? आपणच माझ्या उदरी जन्म घ्यावा आणि असं मागणं अंजनी मातेने केल्यानंतर
शंकर भोळे शंकर तथास्तु म्हणतो. तथास्तु म्हटल्यानंतर अंजनी मातेला गहिवरून येतं आणि ती शंकरांना नमन करते, प्रणिपात करते आणि आपलं मागणं मागते. मला एक मुलगा झाला तर झाला तरी चालेल, परंतु तो हरिभक्त असावा, आपल्यासारखाच रामभक्त असावा. आणि झाल्यानंतर तो म्हणले, अगं तू मोठी भाग्यवान आहेस म्हणून. कशासाठी भाग्यवान आहे की सध्याची परिस्थिती अशी आहे की भगवान महाविष्णूंनी आणि मी अवतार घेण्याचं निश्चित केलेलं आहे. पैकी महाविष्णूने अवतार कुठं घ्यावा आणि कधी घ्यावा हे ठरवलेलं आहे आणि त्यांनी मला या त्यांच्या कामामध्ये मदत करायला म्हणून सांगितलेली आहे. तेव्हा मी विचारच करत होतो की अवतार कुठं घ्यावा, तेवढ्या तुझी मागणी पुढे आली. ती म्हणते महाविष्णूने अवतार घेण्याचं काय कारण आहे आणि महाविष्णू कुठे अवतार घेणार आहेत. तेव्हा भोळेशंकर म्हणतात की पृथ्वीवर सध्या घटना अशा घडून यायला लागलेल्या आहेत की महाविष्णूंना आणि मला अवतार घेणे भाग पडलेले आहे. पैकी महाविष्णूने अवतार घेण्याचं निश्चित केलेलं आहे ते म्हणजे अयोध्येचा राजा दशरथ आणि कौसल्या यांच्या उदरी रामरूपानं अवतार घेण्याचं निश्चित केलेलं आहे. आणि रावण कुंभकर्णाने तो उच्छाद मांडलेला आहे आणि जो पृथ्वीला आता तो त्रास सहन होत नाही आहे, त्यांनी भगवान ब्रह्मदेवांना आणि महाविष्णूला प्रार्थना केली आणि मग त्यांनी आश्वासन दिलं की तुम्ही काही काळजी करू नका, मी अवतार घेईन आणि त्या राक्षसांचा त्यांच्या अनुचरांच्या सह सर्वांचा नाश करेल आणि सज्जनांचं रक्षण करेल, धर्माची पुन्हा स्थापना करेल. तथा कीर्तन बंद पडलेली, स्वैराचार अनाचाराला भरपूर पाठिंबा असं सगळं चाललेलं होतं. आणि मग भोळेशंकर काय म्हणाले, त्याने आम्हाला त्यांच्या कार्यामध्ये मदत करावी असं आश्वासन दिलेलं आहे. तेव्हा दशरथ राजा पुत्रकामेष्ठी यज्ञ करेल, त्यातला एक प्रसादाचा एक भाग तुझ्या उजळीत पडेल, त्याचं तू भक्षण कर. केशरी सांगेल तुझ्या उजरी मी स्वतः महारुद्र म्हणून तुझ्या उजरी प्रकट होईल. आणि चैत्र शुद्ध नवमीला भगवान विष्णू रामरूपात प्रकट झाले आणि बरोबर 7 दिवसांनी चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्योदय समयाला आकाश निरभ्र असताना स्वतः भोळेशंकर महारुद्र म्हणून अंजनीच्या उदरी मारुतरायाच्या रूपाने प्रकट झाले. तो हा दिवस चैत्रमासे सिते पक्षे पौर्णिमाश्च शनैश्वरे अंजन्यां वाहितो जातः परमात्मा स्वयं अंजनीच्या तपसासाठी महारुद्र आले कोटी, महारुद्र आले कोटी. सूर्योदय अंजनीने आपल्या मांडीवर ठेवलेला आहे आणि नाणी नाणी म्हणून नाणी 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 निर्मलाचे नाणी 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 निर्मलाचे नाणी नाणी प्रिया भाग्याची कोणवाणी नाणी 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 निर्मलाचे नाणी. ज्याच्या स्नेह देह भाव केले करते, ज्याच्या स्नेह सकळ दुखिले
नानी 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 निर्मलाच नानी ज्याच्या स्नेहावर मारवी करीते गंगा जंगाची या चरण कमळी बोला सियावर रामचंद्र की जय, महारुद्र हनुमान की जय।
बाल समय रवि भक्षी लियो तब तीनहु लोक भयो अंधियारो ताहि सो त्रास भयो जग को यह संकट काहू सो जात न टारो। देवन आनी करी बिनती तब छाड़ी दियो रवि कष्ट निवारो। को नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम तिहारो, संकट मोचन नाम तिहारो। बाली की त्रास कपीस बसै गिरी जात महाप्रभु पंथ निहारो। चौकी महामुनि साप दियो तब चाहिए कौन विचार विचारो। द्विज रूप लिवाय महाप्रभु सो तुम दास के शोक निवारो। को नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम तिहारो, संकट मोचन नाम तिहारो। अंगद के संग लेन गए सिय खोज कपीस यह बैन उचारो। जीवत ना बची हो हम सोजू बिना सुधि लाए इहाँ पगुधारो। तेरी थके तट सिंधु सब तब लाए सिया सुधि प्राण उबारो। को नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम तिहारो, संकट मोचन नाम तिहारो। रावण त्रास दई सिय को सब राक्षसी सो कही सोख निवारो। ताहि समय हनुमान महाप्रभु जाय महारज नीचर मारो। चाहत सिय अशोक सो आगी सुदे प्रभु मुद्रिका शोक निवारो। को नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम तिहारो, संकट मोचन नाम तिहारो। बान लाग्योर लक्ष्मण के तब प्राण तजे सुत रावण मारो।
लय गृह वैद्य सुषेण समेत तबै गिरि द्रोण सुबीर उपारो आनी सजीवन हाथ दई तब लक्ष्मण के तुम प्राण उबारो कौन नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम तिहारो संकट मोचन नाम तिहारो रावण युद्ध अजान कियो तब नाग की फांस सबै सिर डारो श्री रघुनाथ समेत सबै दल मोह भयो यह संकट भारो आने खगेश तबे हनुमान जू बंधन काटी सुत्रास निवारो को नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम तिहारो संकट मोचन नाम तिहारो बंधु समेत जबै अहि रावण लय रघुनाथ पताल सिधारो देवी ही पूजी भली विधि सो बलि देहु सबै मिली मंत्र विचारो जाय सहाय भयो तब ही अहि रावण सैन्य समेत संहारो को नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम तिहारो संकट मोचन नाम तिहारो काज किए बड़ देवन के तुम वीर महाप्रभु देखी विचारो कौन सो संकट मोर गरीब को जो तुम सो नहीं जात है टारो बेगी हरो हनुमान महाप्रभु जो कछु संकट होय हमारो को नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम तिहारो संकट मोचन नाम तिहारो संकट मोचन नाम तिहारो संकट मोचन नाम तिहारो जानत है जग में कपि संकट मोचन नाम तिहारो संकट मोचन नाम तिहारो बाली की त्रास कपीस बसै गिरी जात महाप्रभु पंथ निहारो चौकी महामुनि साप दियो तब चाहिए कौन विचार विचारो द्विज रूप लिवाय महाप्रभु सो तुम दास के शोक निवारो को नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम तिहारो संकट मोचन नाम तिहारो अंगद के संग लेने बरं जन्माला आल्या आल्या भुकेने वखवकलेले आणि तिने मातेच्या मांडीवर बसलेले आणि सूर्योदय वेळ होती. सूर्याची लाल किरण लाल बुंद सूर्य दिसत होता आणि ह्यांना अतिशय भूक लागलेली. ते सूर्याला गिळायलाच चाललं. हे सगळं काय आहे हो? हे सगळं जे आहे हे पूर्वजन्मीचं केलेलं पुण्य ब्रह्मचर्य व्रत त्याचं सगळं आलेलं सामर्थ्य आहे. आपल्याला जरी वाटलं की ध्रुवाला मोक्ष मिळाला, किती दिवसात मिळाला, कितव्या वर्षी मिळाला, 5व्या वर्षी मिळाला, आम्हाला 50 वर्ष झाली मग आम्हाला का नाही मिळाला, तसं नसतं. आपल्याला जे दिसतंय त्याच्या मागं अनंत जन्मीची साधना असते आणि ती साधना ह्या जन्मामध्ये किती फळाला आली. तसं
अनंत जन्म त्यांनी केलेले ब्रह्मचर्य व्रताचं पालन आणि बलदंड शरीर वज्रदेही होता. त्यामुळं मोरपंत वर्णन करतात, हातनय मारुताचा, हातनय मारुताचा, याच्या एका पार वीर्याला, हातनय मारुताचा, याच्या एका अपार वीर्याला, भक्षित होता परिणत हनुमतीने उपदताची सूर्याला. सूर्याला पाहिलं, त्यांना भूक लागली आणि सूर्याला गिळायला निघाले. जोरदार उड्डाण केलं. गिळायासी जाता तया भास्करासी, तिथे राहुतो येऊनी त्याजकाशी, तया चंड किरणा मारिता तो पळाला, नमस्कार माझा तया मारुतीला. अत्यंत बलवान शक्तिशाली असे राहू आणि केतू दोन ग्रह अडवायला आले मारुतीरायांना. मारुतीने काय, तया चंड किरणा मारिता तो पळाला, एक जीवन दिली. राहू म्हणला, आता मी कुठं राहू, अशी परिस्थिती राहूची झाली, ठीक नाही. आणि मग राहू आणि केतूच्या मदतीला इंद्रदेव आले. इंद्रदेवांना काळजी वाटू लागली. त्याने काय केलं, आपल्याकडचं वज्र त्याला फेकून मारलं, त्याला आपल्या हनुवटीला. आता वज्रदेहाला वज्राने काय होणार आहे, ठीक नाही, परंतु हनुवटीला लागल्यामुळं त्याचं नाव हनुमंत पडलं. आता हनुमंतांना माहीत होतं, पण आता देवेंद्रांना मान राखला पाहिजे, ठीक नाही, आणि आपण कोण आहे ती जाणीव सगळ्यांना करून दिली पाहिजे. म्हणून त्याने काय केलं, बरा वर्ण खाली बेशुद्ध झाले आणि खाली पडले, पृथ्वीवरती पडले. इंद्रदेव आले सांगायला भगवान शंकरांना की कोणतरी एक असा अनोळखी सूर्याला गिळायला चाललेला, आम्ही काय केलं, आम्ही वज्र मारलं आणि त्याला खाली पाडलं, असं पराक्रम सांगायला गेले. आणि भोळे शंकराने ते ऐकलं, शिवशंकराने ते ऐकलं आणि भयंकर चिडले. म्हटले, अरे त्या रावण कुंभकर्णाने सर्व देवांना बंदीत घातलेले आहे, त्यांच्या सोडवणुकीसाठी महाविष्णूने राम अवतार घेतला आणि त्याने आम्हाला त्यांच्या कार्यामध्ये मदत करावी म्हणून रामदूत म्हणून आम्ही स्वतः अंजनीच्या उदरी महारुद्र म्हणून प्रकट झालो असता तुम्ही देव लोक पुन्हा त्यालाच मारता. आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर इंद्रदेव खजील झाले. आणि केसरी हा पवनपुत्र असल्यामुळं त्याला काळजी वाटू लागली. इकडं अंजनी आणि केसरी दोघेही काळजी करू लागले. आणि त्याला कोणीतरी सांगितलं की मारुतीरायांना वरून खाली कोणतरी पाडलेलं आहे. आणि मग केसरीने काय केलं, केसरीने त्या मारुतीरायांच्या जवळ गेले, मारुतीरायांना उचललं आणि ऋषमुख नावाच्या पर्वतावरती अंजनी माता होती तिच्या मांडीवर पुन्हा दिलं. पण हा पवनसूत असल्यामुळं त्याने काय केलं, वायूचं देव सगळ्या देवांचं वायू आकर्षण करून घेतलं. प्राणवायू कमी झाला आणि मग देवांची सगळी पोटं फुगू लागली, अन्नाचं पचन होईना. आणि आता काय करायचं, काय प्राण असे कंठाशी आले. मग मात्र देवाने आणि इंद्राने त्या केसरीची क्षमा मागितली. असे हे मारुतीराय स्वतः शंकर महारुद्र म्हणून अंजनीच्या उदरी प्रकट झाले, म्हणून त्यांना महारुद्र म्हणतात. वज्र हनुवटीला लागलं म्हणून हनुमंत म्हणतात. आणि केसरी हा वायू असल्यामुळं वायूचा पुत्र म्हणून त्याला मारुती या नावाने सुद्धा ओळखतात. आणि अशा प्रकारे चैत्रशुद्ध पौर्णिमेला हे चैत्रशुद्ध नवमीला भगवान महाविष्णूने अवतार घेतला आणि त्यांच्या कार्यामध्ये हरीने अवतार घेतला. आणि बरोबर 7 दिवसांनी चैत्रशुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी भगवान शंकर महारुद्र म्हणून अंजनीच्या उदरी प्रकट झाले. आणि हरी आणि हर
दोघं मिळून रावण कुंभकर्णादी सर्व असुरांचा पराभव केला, धर्माची स्थापना केली आणि पृथ्वी मातेला सुखी केलं. असंच सुख आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये यावं. जे आचरणात श्रेष्ठ आहे म्हणून आचला हे नाव पडलं. आता तुमचा आम्ही आदर्शच घेतो. खरं म्हणजे अशीच तुमच्या अखंड रामेश्वराची कृपा राहो. सर्वांना उत्तम आरोग्य प्राप्त हो. झालेली सेवा रामेश्वराच्या चरणी अर्पण करूया. म्हणून मूळ पदामध्ये समर्थ आपल्याला सांगतात, राम राम कैवल्याचा दानी, राम दासा भीमानी, राम दासा भीमानी, राम गावा राम घ्यावा, राम घ्यावा, राम घ्यावा. झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी भरा जानकीचा बरा, कीर्तनी वाजवा करताय, नाम बोले पाप हो हो. एकूण कल्याण साम्राज्य सुखराची, अवघे भागतो वाराची, अवघे भागतो वाराची. शरण भावात भावी शरण
कर्मयोगे वयभाल भावे सर्वांगी मंगल बोल भावे जय जय रघुवीर समर्थ। Yeah.